तर आजचा टॉपिक आहे आपला लहानात लहान व मोठ्यात मोठी संख्या ओळखणे. तर बघा, लहानात लहान एक अंकी संख्या. जर तुम्हाला विचारला पहिला प्रश्न काय आहे? लहानात लहान एक अंकी संख्या कोणती? एक अंकी. मग ती कोणती राहील बरं? एक अंकी. मग ती आपण सुरुवात 1 2 कुठून लिहितो? 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. मग याच्यामध्ये एक अंकी कोणते कोणते आहेत? 9 8 7 6 5 4 3 2 1. बरोबर. मग हे 10 काय आहे? 2 अंकी संख्या आहे. मग ही 10 2 अंकी ही कट झाली. मग याच्यामध्ये लहानात लहान संख्या कोणती आहे? ती आहे 1. म्हणजे लहानात लहान जर विचारली एक अंकी संख्या तर ती कोणती आहे? 1 आहे. बरोबर. मग दुसरा प्रश्न असा की 2 अंकी संख्या लहानात लहान कोणती? 2 अंकी संख्या कोणती? 2 अंकी संख्या कोणती? 2 अंकी संख्या विचारली तर मग आपण 1 तर 9 पर्यंत एक अंकी पाहिली. मग आता 1 तर 10 पर्यंत 2 अंकी संख्या पाहा. म्हणजे आपलं 10 पासून सुरुवात होते. 2 अंकी संख्याची सुरुवात कुठून होते? 10 पासून. 10 11 12 13 14 15 पर्यंत इन्फायनाईट पर्यंत आलं. अनंतापर्यंत नाही, सॉरी, 99 पर्यंत. 10 11 12 13. मग लहानात लहान विचारली आहे तर 11 12 13 14 15 असा कुठपर्यंत जाईल ती? 99 आणि 100. 100 ही 3 अंकी आहे. 99 काय आहे? 2 अंकी. यांच्यामध्ये काय घ्या? म्हणजे 10 11 12 13 आणि 99 आणि 100 पर्यंत. मग 100 ही 3 अंकी आहे तिचा, ती 3 अंकी लहानात लहान संख्या राहील. आणि 2 अंकी लहानात लहान संख्या विचारली आहे तर ती काय आहे? 2 अंकी 1 आणि 0. 1 वर 0 घ्या म्हणजे 2 अंकी लहानात लहान. असंच जर तुम्हाला आता 3 अंकी लहानात लहान विचारली तर तिसरा प्रश्न, 3 अंकी लहानात लहान. 3 अंकी लहानात लहान संख्या कोणती? मग 3 अंकी कोणती आहे? 1 वर 1 0, अजून 1 0 म्हणजे 100. चौथा, 4 अंकी लहानात लहान. 4 अंकी लहानात लहान कोणती राहील मग? 1 आणि 1 2 3, 3 शून्य म्हणजे 1000. म्हणजे आता जेवढे अंक विचारले तेवढे शून्य वाढवा. 5 अंकी तर 1 आणि त्यावर 4 शून्य. बरोबर. आता पाचवा प्रश्न बघा, 5 अंकी विचारली तर 5 अंकी लहानात लहान. 5 अंकी लहानात लहान संख्या विचारली तर 1 2 3 4 5. काय? फक्त शून्य वाढत आहे. 1 वर 1 अंकी 1 आहे, 2 अंकी 10 आहे, 3 अंकी 100 आहे, 1000 आहे, लगेच 10,000 आहे. बरोबर. म्हणजे 4 5 अंकी विचारली, जेवढे अंक विचारले तेवढे शून्य वाढवत चाला. समजलं? म्हणजे लहानात लहान संख्याचा आपला कन्सेप्ट क्लिअर. आता मोठ्यात मोठी संख्या जर विचारली तर एक अंकी मोठ्यात मोठ्या संख्या. पहिला प्रश्न काय? एक अंकी मोठ्यात मोठी म्हणजे एक अंकी मोठी संख्या. काय? मोठी संख्या. मग ती कोणती राहील? मग आपण 1 2 पहिला 1 तर 2 3 4 5 6 7 8 9 पर्यंत आणि 10 पर्यंत. आता एक अंकी लहानात लहान एक होती. लहानात लहान एक होती, पण 2 मोठा आहे. 2 पेक्षा 3 4 5 6 7 8 9. मग 9 काय? एकच अंक आहे आणि मोठ्यात मोठी संख्या काय आहे? 9 आहे. म्हणजे एक अंकी मोठ्यात मोठी संख्या काय राहील? 9. 10 का म्हणे 10? कारण की 2 अंकी आहे. तो चालणार नाही. म्हणजे काय झालं मग तुमची मोठ्यात मोठी संख्या काय झाली? एक अंकी 9. आता तसाच प्रश्न जर विचारला की 2 अंकी मोठ्यात मोठी. 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती? मग आता 2 अंकी आहे तर 2 9 99. कारण की 10 ही 2 अंकी, 11 2 अंकी, 11 मोठी, 12 मोठी, 13 मोठी, 12 पेक्षा 14 मोठी, 14 पेक्षा 15, 15 पेक्षा 16, 16 पेक्षा 17, 18 असा 97, 97 पेक्षा 98, 98 पेक्षा 99, 99 पेक्षा 100. पण 100 जर घेतली, 99 2 अंकी आहे, 2च अंकी पाहिजे आणि मोठ्यात मोठी पाहिजे. 100 जर घेतली, 99 पेक्षा 100 मोठा आहे, पण तो काय आहे? 3 अंकी आहे. मग आपल्याला काय झालं? 2 अंकी. म्हणून 99 ही 2 अंकी. आता तिसरा प्रश्न, 3 अंकी विचारली तर जेवढी अंकी मोठ्यात मोठी संख्या विचारली तेवढे 9 लिहायचं. बस, शॉर्ट ट्रिक. 999. आता चौथा प्रश्न, 4 अंकी विचारली तर 4 9 9,999. पाचवा प्रश्न, 5 अंकी विचारली तर 99,999. बस. याच्यामध्ये काय? एक अंकी लहानात लहान, 2 अंकी 3 अंकी 4 अंकी आणि इकडे एक अंकी मोठ्यात मोठी लहानात लहान संख्या आपण
पाहिल्या, बरोबर. हे तुम्ही नोट करून घ्या. मग आता लहानात लहान मोठ्यात मोठ्या संख्या आपण पाहिलेल्या आहेत. तर पुढचं म्हणजे रब करतो मी, थांब. आता प्रश्न असा राहील की आता तुम्हाला संख्या दिलेल्या असतील, समजा 1 2 3 4 5. तर मोठ्यात मोठी संख्या तयार करणे, मोठ्यात मोठी संख्या तयार करणे म्हणजे एक एक टॉपिक लिहून घेता. लहानात लहान संख्या तयार करणे. काय? लहानात लहान संख्या तयार करणे. संख्या तयार करणे आणि मोठी संख्या तयार करणे. मोठी संख्या तयार करणे. शॉर्ट फॉर्म मध्ये लिहून घेतो, मीडियम मध्ये. लहान संख्या तयार करणे, मोठी संख्या तयार करणे, तयार करणे, तयार करणे. ठीक. तर मग जर समजा तुम्हाला 3 5 543 दोनच अंकी संख्या घ्या प्रथमतः. 43 आहे. तर याच्यामध्ये मोठी संख्या म्हणजे याच्यामध्ये मोठा अंक जो राहील तो पहिले लिहा, प्रथम 4 लिहिला. लहान अंक जो राहील तो नंतर लिहा, म्हणजे 43. मोठी संख्या काय झाली? 43. यांच्यापैकी तुम्हाला 4 आणि 3 पैकी या दोन अंकी संख्यांपासून मोठी संख्या तयार करायला सांगितली. तर काय करा, पहिला जो अंक आहे मोठी संख्यामध्ये पहिला अंक मोठा घ्या, दुसरा अंक त्याच्याहून थोडा लहान, तिसरा लहान, असा लहान संख्या शेवटी लिहा. आता इथं काय, लहान संख्या तयार करायला लावली तर लहान अंक प्रथम लिहा, म्हणजे 3 पहिले लिहिला, नंतर काय लिहा, 4 लिहा, म्हणजे 34 आणि 43 झाली. लहानात लहान म्हणजे या दोन अंकांपासून काय आपण 4 आणि 3 पासून कोणत्या संख्या तयार केल्या? एक 34 आणि एक 43, बरोबर. म्हणजे लहानात लहान संख्या तयार करायला सांगितलं तर अशी आणि मोठ्यात मोठी अशी. मग आता दुसरं उदाहरण बघा, 4 आणि 3 पासून तयार केले, बरोबर. आता जर समजा तुम्हाला सांगितलं की 2 5 7 2 2 5 7 यांच्यापासून 2 आणि 5 आणि 7 पासून एक मोठ्यात मोठी संख्या तयार करा आणि एक लहानात लहान संख्या तयार करा. मग तर कशी करा? मग लहानात लहान जर विचारले तर प्रथम 2 लिहा, नंतर त्याच्यापेक्षा थोडा मोठा म्हणजे 5 आहे, त्याच्यापेक्षा थोडा मोठा काय 5 आहे, बरोबर. आणि अजून त्याच्यापेक्षा मोठा काय 7, म्हणजे 257 आहे तिथे. तर मोठ्यात मोठी जर सांगितली तर यांच्यामध्ये सर्वात मोठा कोणी तो प्रथम लिहा. आता दुसरा मोठा कोणी 5, तिसरा मोठा कोणी 2, म्हणजे 752. आता जर असा प्रश्न राहिला की 8 4 2 7 5 4 हे अंक दिले आहे आणि या अंकापासून लहानात लहान आणि मोठ्यात मोठी संख्या तयार करा. तर कशी करा? क्रम बसवायचा. लहानात लहान विचारली तर सर्वात लहान काय आहे? 2 आहे, याच्यामध्ये 2. त्याच्याहून थोडी लहान काय आहे? 4 आहे. मग आपली मोठी काय आहे? 4 आहे. 4 पेक्षा दुसरा टप्पा 5, तिसरा काय आहे? 7, चौथा काय आहे? 8, बरोबर. म्हणजे 2 4 5 7 म्हणजे कमी पासून थोडं वाढत 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 आपण क्रम लावला. डायरेक्ट 7 लिहिला का? नाही. डायरेक्ट 8 लिहिला का? नाही. म्हणजे 2 4 5 7 8 म्हणजे असा क्रम लावला, बरोबर. तर आता ही झाली तुमची लहानात लहान संख्या तयार झाली. आता जर मोठ्यात मोठी संख्या तयार करायला सांगितली याच अंकांपासून, तर ती कशी तयार करायची? मग बघा, सर्वात मोठा अंक 8, त्याच्यापेक्षा दुसरा मोठा तो 7, हा पहिला मोठा होता, दुसरा 7, तिसरा मोठा कोणता आहे? 5, चौथा मोठा कोणता आहे? 4 आणि पाचवा कोणता आहे? 2, म्हणजे झाली मोठ्यात मोठी संख्या तयार. मग मोठ्यात मोठी काय झाली? मग 87,542 आणि लहानात लहान 24,578. म्हणजे लहानात लहान संख्या आणि मोठ्यात मोठी संख्या कशी तयार करायची? म्हणजे दिलेल्या अंकांना लहान लहानपासून मोठ्यापर्यंत मांडणी करणे म्हणजे लहानात लहान संख्या तयार करणे, आणि दिलेल्या अंकांची मोठ्या अंकापासून लहान अंकापर्यंत केलेली मांडणी म्हणजे मोठ्यात मोठी संख्या होय. समजलं? अजून एक उदाहरण घेतो बरं. जर समजा तुम्हाला सांगितलं की 9 7 5 4 3 8 याच्यामध्ये मोठ्यात मोठी आणि लहानात लहान तयार करा.
मग लहानात लहान तयार करायला सांगितलं, सर्वात लहान कोणता आहे? 3. त्याच्यानंतर त्याच्यानंतर कोणता आहे? 3 नंतर 4. नंतर कोणता आहे? 5. त्याच्यानंतर 7. त्याच्यानंतर 8 आणि त्याच्यानंतर 9. म्हणजे क्रम लावायचा, लहानपासून मोठ्यापर्यंत क्रम. आणि इकडे मोठ्यापासून लहानपर्यंत क्रम, मोठ्यात मोठ्या संख्येने. सर्वात मोठा 9, दुसरा 8, तिसरा 7, तिसरा काय आहे? 7 आणि चौथा 5 आणि 4 आणि शेवटचा 3. म्हणजे या प्रकारे आपण लहानात लहान संख्या आणि मोठ्यात मोठी संख्या तयार करू शकतो.